जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळणवस्ती केंद्रवाली तालुका पाटोदा जिल्हा बीड आमच्या शाळेच्या वतीने 5वी जवाहर नवोदय 5वी शिष्यवृत्ती व सैनिकी स्कूलसाठी परिपूर्ण तयारी करणारा असा ऑनलाईन क्लासेस आपल्यासाठी आम्ही उपलब्ध करून देत आहोत। आमच्या क्लासचे काय वैशिष्ट्य, दररोज लाईव्ह लेक्चर तुम्हाला पाहायला मिळणार आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही सहभागी व्हा, उत्तर द्या, जेणेकरून आपला जास्तीत जास्त अभ्यास होईल। त्याचबरोबर परीक्षेच्या आधी तुम्हाला सराव संच उपलब्ध करून दिले जातील। लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर युट्यूब चॅनलवर फेसबुकवरती तुम्हाला पाहायला मिळतील। त्याचे अनलिमिटेड व्ह्यू आहेत, ते पब्लिकली केलेलं आहे। प्रत्येक घटकावर जास्तीत जास्त सराव टेस्ट देण्याचा आम्ही प्रयत्न करू, जेणेकरून तुमच्या त्या घटकाचा परिपूर्ण अभ्यासक्रम होईल, अभ्यास होईल। त्याचबरोबर शिक्षक आणि पालक यांना आम्हाला सांगण्यास आनंद होतो की आपल्या विद्यार्थ्यांनी, आपल्या पाल्याने, आपल्या मुलांनी सोडलेल्या सराव टेस्टचा निकाल पाहण्याची सुविधा आमच्या क्लासच्या वतीने देण्यात येत आहे, जेणेकरून आपण सोडवलेल्या सराव चाचण्या, आपल्या मुलांनी सोडवलेल्या सराव चाचण्या तुम्ही त्याचा निकाल कधीही पाहू शकता। त्याचबरोबर पीडीएफ स्वरूपात नोट्सही उपलब्ध करून दिल्या जातील आणि आम्ही असं हमी देतो की आम्ही हा 5वी जवाहर नवोदय 5वी शिष्यवृत्ती व सैनिकी स्कूलचा परिपूर्ण असा अभ्यासक्रम आमच्या शाळेच्या वतीने आपणास दिला जाईल, तोही सर्व फ्री स्वरूपात। महाराष्ट्रात अशा प्रकारच्या क्लासेसची फी साधारण 5,000 ते 25,000 पर्यंत आहे, परंतु आमच्या शाळेच्या वतीने हा सर्व अभ्यासक्रम आपणास फ्री उपलब्ध करण्यात येत आहे। त्यासाठी फक्त आपण एवढंच करायचं आहे, आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे, युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचा आहे, शेअर करायचा आहे, लाईक करायचा आहे आणि त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलही जॉईन करायचं आहे, जेणेकरून सर्व लिंक तुम्हाला एकाच ठिकाणी उपलब्ध होतील आहे। आम्हाला आपला सांगण्यास आनंद होतो की स्क्रीन इंटरनेटच्या अडचणीमुळे आम्हाला आपल्याला सांगण्यास आनंद होतो की आपण कोणत्याही प्रकाशनचं पुस्तक घेतलं ते 50 ते 60 उताऱ्यांचा तुमचा अभ्यास होईल, पण आमच्या शाळेच्या वतीने आपल्याला 200 प्लस पीडीएफ स्वरूपात उतारे उपलब्ध करून दिले जातील, 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट आपणास उपलब्ध करून दिल्या जातील। त्याचबरोबर 100 प्लस ऑनलाईन तासिका साठी आम्ही आयोजन केलेलं आहे, त्याचा आपण लाभ घ्या। चला तर विद्यार्थी मित्रांनो, आता उतारा क्रमांक 44 मी स्वामीनाथ सोनवणे आपलं लाईव्ह तासिकेमध्ये स्वागत करतो। चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयातील उत्तरावर आधारित सराव चाचणी क्रमांक 44 मधील प्रश्नांचं आयोजन केलंय। आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200 प्लस उत्तराचा अभ्यास करून व 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट करून भाषा विषयात 20 प्रश्नाचे 25 गुण 100% मिळवताल याची आम्ही खात्री देतो। फक्त तुम्ही वेळोवेळी दिलेले सराव टेस्ट वारंवार सोडवायच्या, पैकी मार्क मिळेपर्यंत, उतारा परिपूर्ण समजेपर्यंत आपण त्या उताराचा सराव करायचा आहे। चला तुमच्यासाठी 1 मिनिटाचा अवधी देतो, तुम्ही हा उतारा वाचा, जेणेकरून आपण या उतारावर सर्व प्रश्नांची उत्तरे योग्य देऊ शकू। चला, कृष्णा म्हणतोय माझं वाचून झालं। चला मी वाचून दाखवतो, तुम्ही वाचलं असेल। चला मी वाचून दाखवतो, काळजीपूर्वक ऐका, जेणेकरून या उत्तरावरचा आपला कोणताही प्रश्न चुकणार नाही। चला तर विद्यार्थी मित्रांनो, उत्तरा क्रमांक 44, एप्रिल परीक्षेच्या 2 आठवडे, महिना एप्रिल आहे, परीक्षेचे केवळ 2 आठवडे आधीच स्वामीच्या लक्षात आलं की वडिलांचा स्वभाव आणखी वाईट होत चाललाय।
ते अगदी चिडखोर आणि कठीण बनत चालले आहेत. तेव्हा स्वामी आपल्या आजी बरोबर गप्पा मारत होता. तेव्हा त्याला सांगितले गेले, लक्षात ठेव पोरा, परीक्षा आहे. आजी वाट पाहू शकेल, परीक्षा थांबणार नाही. जर तो आई मागे हिंडताना दिसला तर त्याला पकडून अभ्यासाच्या टेबलाकडे धाडण्यात येईल. तालुक्याच्या ठोक्याने 9 ठोके दिल्यानंतर, टोल्याने 9 ठोके दिल्यानंतर त्याचा आवाज कुठेही ऐकू आला तरी त्याच्या वडिलांच्या खोलीतून हुकूम सुटे, स्वामी अजून झोपला नाहीस का? सकाळी लवकर उठ, अभ्यास करायचा आहे. ऐक, एका दिवशी त्याने वडिलाला विचारले, माझ्या परीक्षेबाबत तुम्ही इतके धास्तावलेले का आहात? पहा, स्वामी नावाच्या मुलांनी त्याच्या वडिलांच्या स्वभावाबद्दल इथं या उत्तरामध्ये सांगितलंय. त्याच्यावरती आपल्याला प्रश्न बघायचे. उत्तरा क्रमांक 44. तुमच्यासाठी प्रश्न पहिला, त्याचे वडील कसे बनत होते? प्रश्न पहिला, त्याचे वडील कसे बनत होते? पर्याय ए, प्रसन्न आणि साधे. पर्याय बी, दुःखी आणि क्रूर. पर्याय सी, रागीट आणि चिडखोर. आणि पर्याय डी, चिडखोर आणि कठीण. पहा, दुसऱ्या वळीत त्याचं उत्तर आहे पहा, एकदम शेवटी. नीट पाहिलं तर तुम्हाला लगेच उत्तर मिळून जाईल. दुसऱ्या वळीत आपण उत्तर शोधायला सवय लावा. त्याचे वडील कसे बनत चालले होते? बनत हा शब्द जर सापडला आपल्याला उत्तरामध्ये की त्याच्या मागे पुढेच त्याचं उत्तर मिळतं तुम्हाला. त्याचे वडील कसे बनत चालले होते? बनत म्हणजे त्यांचा स्वभाव कसा होत चालला होता. प्रशांतचं उत्तर येते डी. कृष्णाचं उत्तर येते डी. चला बाकीच्यांनी उत्तर टाका. बाकीच्यांनी काय मोबाईल बंद करून बसले का काय? पहा, प्रशांत म्हणतो दुसऱ्या ओळीतच उत्तर सापडलंय त्याला. अभिनंदन प्रशांत, असंच अभ्यास चालू ठेवा. श्रावणी जी उत्तर देते. चला बाकीच्यांनी उत्तर टाका. आसावरी, सोनल, प्रीती, आरती, अमृता, आदित्य, भागवत, चला उत्तर टाका. किशोरने डी उत्तर दिले बा. चला, सोनवणीने डी उत्तर दिले. पहिल्या प्रश्नाचं उत्तर डी. चला, बऱ्याच जणांचं उत्तर डी येत आहे. सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. डी उत्तर एकदम योग्य आहे, कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही. स्वामीच्या वडिलांचा स्वभाव कसा बनत चालला होता रे? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, चिडखोर आणि कठीण. कसा बनत चालला होता? चिडखोर आणि कठीण. बघा, ते अगदी चिडखोर आणि कठीण बनत चालले होते. उत्तराच्या दुसऱ्या वळीतच त्याचं शेवटी उत्तर दडलेलं होतं. चला, डी उत्तर दिलेलं आहे. सर्व वळीमध्ये त्याचं उत्तर लपलेलं आहे पहा. काळजीपूर्वक वाचा जेणेकरून तुम्हाला त्याचे उत्तर देता येतील. तुम्हाला स्क्रीन दिसत नसेल तर टाईप करा. स्क्रीन दिसत नाहीये. कृष्णामध्ये बी उत्तर आहे. महेश सानप, आसावरी सानप मध्ये बी उत्तर आहे. प्रशांत मध्ये बी उत्तर आहे. चला बाकीच्याने उत्तर. बाकीच्याला समजायला का कुठं आहे? त्याला झोपायच्या खोलीत पाठवलं जातं का? वडिलाच्या खोलीत पाठवलं जातं का? अभ्यासाच्या टेबलकडे पाठवलं जातं का? स्वयंपाक घरात त्याला स्वयंपाक करायला पाठवलं जातं? श्रावणीने सी उत्तर दिलंय, वडिलांच्या खोलीत रट्टे खायला पाठवलं जातं वाटतं, आहे का नाही? दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर वडिलांच्या खोलीत. स्वामी मुलगा आहे. स्वामीने आई मागे हिंडताना दिसला तर त्याला कुठं पाठवलं होतं? श्रावणी वळ क्रमांक 6 वाच. किशोरे बी उत्तर देत आहे. चला, अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला स्क्रीन दिसते असं समजून. चला पुढचा प्रश्न. या प्रश्नाचं योग्य उत्तर, प्रश्न दुसरा, स्वामीने आई मागे हिंडताना दिसला तर त्याला कुठं पाठवलं जाईल? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अभ्यासाच्या टेबलकडे. त्याला आई मागे हिंडताना दिसला रानावनात तर त्याला कुठं पाठवलं जाईल? अभ्यासाच्या टेबलकडे. श्रावणी नीट पहा उत्तरा. चला, तुमच्यासाठी प्रश्न तिसरा.
उतार्यात हुकुम या शब्दाचा अर्थ काय? उतार्यात हुकुम या शब्दाचा अर्थ काय? पर्याय ए आदर करणे, पर्याय बी शिक्षा करणे, पर्याय सी पकडणे आणि पर्याय डी आज्ञा करणे. चला योग्य उत्तर, चला प्रश्नांचं सगळ्यात आधी उत्तर आले पर्याय डी आज्ञा करणे. कृष्णा पर्याय डी म्हणतोय तिसऱ्या प्रश्नाचं आज्ञा करणे. चला बाकीच्यांनी उत्तर टाका, त्यांचं बघून टाकू नका, त्यांचं चुकीचं बी असू शकतं. सोनवणे डी उत्तर देत आहे. चला आसावरी, प्रीती, आरती, सोनल, श्रावणी. चला शेवट तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर टाका. श्रावणीने डी उत्तर दिलंय आज्ञा करणे. आदित्य, भागवत, चला उत्तर टाका. बाकीच्यांना काय सापडा नका काय. हुकुम या शब्दाचा आपल्याला अर्थ शोधायचा आहे. उत्तरात आलेला हुकुम पा तर त्याच्या वडिलाच्या खोलीतून हुकुम सुटे. खालून उत्तरातून तिसरी ओळ पा तर त्याच्या वडिलाच्या खोलीतून हुकुम सुटे. हुकुम सुटणे म्हणजे काय सुटत होते रे? ते आरडत होते बघा, झोप लवकर, सकाळी उठायचं अभ्यासाला, आहे का नाही? कुणाला म्हणायचे? स्वामी त्याच्या मुलाला म्हणायचे बा, सॉरी वडील त्याच्या मुलाला म्हणायचे. मग काय करायचं रे? ते हुकुम सोडायचं काय करायचं ते? पर्याय डी सावरी सानप महेश सानपने डी दिले. चला डी उत्तर सगळ्यांचं बरोबर आहे. अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो. पहा, वडिलांच्या खोलीतून हुकुम सुटे म्हणजे काय सुटे रे? तर आज्ञा सुटे, आज्ञा करे. हुकुम सोडणे म्हणजे काय करणे? आज्ञा करणे. या उत्तरातील योग्य शब्द आहे आज्ञा करणे. प्रश्न दिसला उत्तरातील वट हुकुम शब्द याचा शब्दाचा अर्थ आहे. योग्य उत्तर पर्याय डी आज्ञा करणे. किशोरीने डी उत्तर दिले. डी उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. तुमच्यासाठी उत्तर क्रमांक 44 मध्ये चौथा प्रश्न. प्रश्न चौथा. तालुक्याच्या टोल्याने 9 ठोके दिले की स्वामीला टिंब टिंब म्हणजे घड्याळाचे 9 ठोके पडले की स्वामीला त्याचे वडील काय करायला लावायचे? पर्याय ए अभ्यास करावा लागे, पर्याय बी अंथरुणातून उठावे लागे, पर्याय सी झोपायला जावे लागे आणि पर्याय डी शाळेत जावे लागे. पहा, रात्रीच्या 9 वाजल्यानंतर त्याला काय करावं लागायचं रे? योग्य उत्तर टाकत चला. चला किशोरे सॉरी प्रशांत सी उत्तर देतोय. प्रश्नांचं उत्तर सगळ्यात आधी आलंय. श्रावणीचं सी उत्तर आलंय. चला चांगला अभ्यास चालू आहे तुमचा. उन्हाळ्याच्या सुट्ट्यातही तुम्ही अभ्यास करताय, त्याच्याबद्दल तुमचं अभिनंदन. महेश सानप, आसावरी सानप फक्त प्रश्न टाकलाय, उत्तर टाकलंच नाही. उत्तर टाकत चला, जेणेकरून मला कळन तुमचा अभ्यास बरोबर चाललाय का टंगळमंगळ करताय. सगळ्यांनी उत्तर टाका. सोनल, आसावरी, प्रीती, सोनवणे सी उत्तर दिलंय बा. कृष्णा खाडे डी उत्तर देतोय, शाळेत जावं लागे बा. कट केलं त्यांनी. कृष्णा सी उत्तर देतोय. चला अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो. सी उत्तर अगदी योग्य आहे. पहा, त्याचे वडील सांगायचे रात्री 9 वाजल्या की झोपी जा, जेणेकरून सकाळी लवकर उठशील आणि अभ्यास करशील. रात्री जागणं आपल्या आरोग्याला धोकादायक असतं, आपल्या शरीराला धोकादायक असतं. आपलं अन्नपचन होत नाही, आपल्याला शांती लागत नाही, आपला स्वभाव चिडचिडा होतो जर आपण जास्त जागलो. त्या इंटरनेटच्या जमान्यामध्ये आपण मोबाईल जवळ घेतो आणि त्याला उशाला घेऊन वर टाकामका बघतो. असं करू नका. रात्री लवकर झोपत जा आणि सकाळी लवकर उठत जा. जेवढे सकाळी लवकर उठतात तेवढं तुमच्या आरोग्याला हितकारक असतं विद्यार्थी मित्रांनो. चला या प्रश्नाचं उत्तर पण योग्य उत्तर सगळ्यांनी टाकलं आहे. प्रश्न चौथा. तालुक्याच्या टोल्याने 9 ठोके दिले की स्वामीला काय करावं लागले? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी झोपायला जावे लागे. त्याच्या वडिलाच्या खोलीतून हुकूम सुटायचा बघा. अजून झोपला नाहीस का? झोप लवकर, सकाळी उठ, आहे का नाही? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी झोपायला जावे लागे. सी उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. किशोरे सी उत्तर देत आहे. चला तुमचंही अभिनंदन. चला तुमच्यासाठी उत्तर क्रमांक 44 चा शेवटचा प्रश्न. प्रश्न 5वा. वडील बदलत चालले आहेत असे स्वामीच्या लक्षात केव्हा आले?
पहा, पर्याय ए एप्रिल मध्ये, पर्याय बी मे मध्ये, पर्याय सी जून मध्ये आणि पर्याय डी जुलै मध्ये. एकदम सोपा प्रश्न, पर्याय उत्तराच्या पहिल्याच वळीत पहिल्याच शब्दात त्याचं उत्तर आहे. पहा, प्रशांत हे उत्तर देतोय. महिन्यांची नाव आहे पहा, एप्रिल मे जून जुलै. कोणत्या महिन्यामध्ये स्वामीच्या लक्षात आलं की वडिलांचा स्वभाव चिडखोर बनत चालला आहे? प्रशांतनी हे उत्तर दिलंय, सोनवणेनी हे उत्तर दिलंय, कृष्णाचं हे उत्तर आलंय, आरती श्रावणीचं हे उत्तर आलंय. पहा, प्रशांतनी तर ओळ क्रमांक पण सांगून टाकली, पहिल्याच ओळीत त्याला उत्तर सापडलंय. कोणत्या महिन्यात त्याच्या लक्षात आलं रे की वडील आपले चिडखोर बनत चालले, तर नुसत्या सूचना देते, तर अभ्यास कर अभ्यास कर, आजी संग गप्पा नको मारू, आई संग फिरायला नको जाऊ, नुसता अभ्यास कर, पेपर जवळ आले तर अभ्यास कर, नुसते रट्टे मारीत असते त्याला. तुम्हाला जसे पप्पा आणते ना तुमचे, तसे स्वामीचे वडील पण त्याला रपारप हाणायचे बघा, अभ्यास करीत नाही म्हणून. कारण एप्रिल मध्ये आपल्या वार्षिक परीक्षा असतात बघा. श्रावणीने उत्तर दिलंय. पहा, प्रशांत म्हणतो पहिली वळ नाही, पहिलाच शब्द उत्तर आहे. असा आपला अभ्यास पाहिजे, जेणेकरून आपल्याला लवकर उत्तर शोधता येते. उतार्यात पण असं नजर फिरवली की आपलं उत्तर सापडलं पाहिजे. किशोर हे उत्तर येत आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचा योग्य उत्तर आहे, कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही, अभिनंदन. असाच अभ्यास चालू ठेवा. चला तर मी सोमनाथ सोनवणे आज आपली रजा घेतो. उत्तरा क्रमांक 44. चला, धन्यवाद. तुम्ही जॉईन झालात, तुम्ही लाईव्ह चॅट केलं, सहकार्य केलं. असंच सहकार्य करत चला. आणि आपल्या लाईव्ह तासिकेचा लाभ घ्या. आपल्या मित्रांना, आपल्या नातेवाईकांना लिंक पाठवा, जेणेकरून तेही आपल्या लाईव्ह तासिकेचा फायदा घेतील. आणि सर्वांना याचा फायदा घेण्यासाठी व्हॉट्सअपला जॉईन व्हा. युट्यूब चॅनलची लाईक करा, आपल्या युट्यूबच्या व्हिडिओला लाईक करत चला. तुम्हाला लिंक पाठवल्या जातील. युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये पण लिंक मिळतील, टेलिग्राम चॅनलवर लिंक मिळतील, व्हॉट्सअपवरती लिंक मिळतील. त्यासाठी तुम्ही व्हॉट्सअप जॉईन करणं, टेलिग्राम चॅनल सबस्क्राईब करणं, लाईक करणं, शेअर करणं आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करणं गरजेचं आहे. चला, आज आपण इथं उत्तरा क्रमांक 44 थांबवत आहोत. चला, धन्यवाद. भेटू संध्याकाळी लाईव्ह तासिकेमध्ये. तुम्हाला लिंक टाकल्यानंतर जॉईन व्हा.